ताई काय सांगाल, काल जे गणेश कणकर आहेत त्यांच्याकडनं आपल्याला धक्कामुक्की करण्यात आली असा आरोप आपण लावत आहात, तर काय पूर्ण प्रकरण? दादा, माझं नाव स्वाती सुबोध माने आहे. आमच्या विभागात आज कित्येक वर्ष आहे ना माझ्या सासऱ्यांची जागा आहे. आम्ही तिथे लँड होल्डर आहोत. माझे मिस्टर शाखा प्रमुख सुबोध माने आहेत, पण आम्ही कुठल्याही आमच्या पक्षाचं त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं नाही. हे वैयक्तिक आमचे वाद होते. आज कित्येक वर्षापासून आहे ना त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे जागा जमीनच्या बाबतीत वगैरे, आणि ही गोष्ट 2012 पासून चालू आहे. तरी आम्ही त्याला फाईट करत गेलो. कुठल्याही पक्षाला आम्ही मध्ये घेतलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेला पक्षाचा हे घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. आम्ही नाही घेतलाय. आज माझे मिस्टर स्वतः एकटे लढतायत आणि मी तिकडे, आम्ही त्या स्पॉटला जे आमची स्वतःची बोरिंग आहे त्या बोरिंगच्या मार्फत टँकर भरून घेऊन जातात. ते टँकर काय आमचे नाहीये, ते भाड्याचे टँकर आहेत. त्या टँकरवाल्यांना त्यांनी प्रत्येक वेळेला खंडणी मागून, पैसे मागून आम्हाला त्रास दिला. आम्हाला प्रत्येक वेळेला पैसे दिला नाही तर आम्ही हे करू ते करू, हे प्रत्येक वेळेला आम्हाला दादागिरी करत बसतात. आज जर तुम्ही सत्तेत आहात ना तर तुम्ही त्या सत्तेचा असा वापर करू नका. आणि राहता राहिला प्रश्न, मी त्याला फक्त विचारायला गेली त्यांना की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी मला धक्काबुक्की केली, शिवीगाळी केली. ती आई बहिणीवरून शिवीगाळी केली. हे कितपत योग्य वाटतं? जर तुम्ही लोक लाडक्या बहिणींचं एवढं हे करताय ना, मग जेव्हा एखाद्या बाईच्या अंगावरती कोणी परिपुरुष अंगावरती येतो, शिवागाळी करतो, तर कुठला नवरा शांत बसेल? मला हे बोलायचंय. आणि जर एवढं सगळं होऊनही तिकडे मला हेच म्हणायचं होतं, एवढा जर तुम्हाला प्रॉब्लेम झालेला ना तर तुम्ही डायरेक्टली पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होतं. मी पण पोलीस स्टेशनला आली. मी तिथे कुठल्या माझ्या पक्षाला घेऊन बसले. आज माझे मिस्टर आज 15 वर्ष झाले शाखा प्रमुख आहेत. त्यांनी स्वतःच पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मदत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.